प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने इस्रायल लोकांना अमालेकी लोकांवर विजय दिला आणि इत्रोच्या सल्ल्याद्वारे मोशेला शांतपणाने नेतृत्व करण्यास मदत केली. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इस्रायल लोक सिनाय पर्वताजवळ येतात. मिस्रमधून सुटका झाल्यानंतर आता देव त्यांच्याशी एक विशेष करार करण्यासाठी त्यांना तयार करीत आहे. या अध्यायात देव इस्रायल लोकांना सांगतो की ते त्याचे विशेष लोक, त्याचे स्वतःचे धन आणि याजकांचे राज्य असतील जर त्यांनी त्याची आज्ञा पाळली. तसेच देवाच्या पवित्र उपस्थितीसाठी लोकांनी स्वतःला तयार करण्याची आवश्यकता देखील आपणाला पाहतो. सिनाय पर्वतावरील मेघ, गडगडाट, वीज आणि रणशिंगांचा आवाज देवाच्या महानतेची आणि पवित्रतेची जाणीव करून देतात. तर चला आजच्या वचनातून देवाच्या पवित्रतेच्या, आज्ञाधारकतेचा आणि त्याच्या लोकांसाठी असलेल्या विशेष योजनांचा अभ्यास करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 18व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. मागील शास्त्रभागामध्ये आपण इस्रायल लोक अमालेकाशी युद्ध करतात. मोशेचा सासरा इत्रो मोशेची पत्नी व मुले यांच्यासह त्याला भेटायला येतो आणि नायक नेमण्याच्या मोशेच्या सासऱ्याने दिलेला सल्ला मोशे स्वीकारतो. मात्र हा एक जगिक सल्ला होता, देवाकडून नव्हता. या विषयांचे आपण अध्ययन केले. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 19व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. हा शास्त्र भागात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, मोशे देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो. दुसरा विषय, इस्रायल लोक देवाच्या भेटीसाठी स्वतःची तयारी करतात. 19व्या अध्यायापासून 24व्या अध्यायापर्यंतचा भाग नियमशास्त्राशी संबंधित आहे. इस्रायल लोक सिनाय पर्वताजवळ येऊन पोहोचले होते आणि येथे त्यांनी नियमशास्त्र स्वीकारण्यास संमती दिली. प्रत्यक्षात त्यांनी जे केले ते म्हणजे कृपेच्या जागी नियमशास्त्राचा स्वीकार केला. यावेळेस आपण वाचूया निर्गमाचा 19वा अध्याय आणि पहिली 2 वचने. इस्रायल लोकांना मिस्र देशातून निघून 3 महिने झाले. त्याच दिवशी ते सिनायच्या रानात येऊन पोहोचले. रफिदीम येथून कूच करीत ते सिनायच्या रानात आले व त्या रानात त्यांनी डेरे दिले. तेथे पर्वतासमोर इस्रायल लोकांनी तळ दिला. इस्रायल लोक सिनाय पर्वताजवळ येऊन पोहोचले होते, ज्या ठिकाणी त्यांना नियमशास्त्र दिले जाणार होते. देव आपल्या लोकांशी कृपेने व्यवहार करणार होता. त्यांना निर्णय घेण्याची संधी देण्यात आली होती की त्यांनी मिस्र देशातून बाहेर पडल्यापासून सिनाय पर्वतापर्यंतच्या प्रवासात ज्या प्रकारे देवाने त्यांचे नेतृत्व केले त्याच प्रकारे पुढेही देवाच्या मार्गदर्शनाखाली चालत राहायचे आहे, की नियमशास्त्र स्वीकारून त्याच्या अधीन व्हायचे आहे. आता आपण मोशे देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो हा विषय थोडक्यात अभ्यासूया. यासाठी आपण वाचणार आहोत 3रं आणि 4थं वचन. तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिस्रांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखांवर बसून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास हा कृपेच्या आधारे झाला होता. आपण जाऊया पुढं. 5वं वचन. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. इस्रायल लोकांनी मिस्र देशापासून सिनाय पर्वतापर्यंतचा संपूर्ण प्रवास देवाच्या कृपेने पूर्ण केला होता. देवाने त्यांना आपल्या कृपेची आणि मिस्रमधून केलेल्या सुटकेची आठवण करून दिली. त्यानंतर त्यांच्यासमोर नियमशास्त्र स्वीकारण्याचा प्रश्न ठेवला गेला. देवाच्या कृपेवर अवलंबून राहण्याऐवजी इस्रायल लोकांनी नियमशास्त्र स्वीकारण्यास संमती दिली. देवाने त्यांना गरुडाच्या पंखांवर वाहून आणल्याप्रमाणे सुरक्षितपणे मार्गदर्शन केल्याचे सांगितले.
येथे गरुडाविषयी काही शब्द सांगणे उचित ठरेल. गरुड हा भक्ष्य पकडणारा पक्षी आहे. याची पुष्टी योबाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि 26 या वचनामध्ये होते. आपण ते वचन वाचूया. ते वेगवान तारवांसारखे आपल्या भक्ष्यावर झडप घालणाऱ्या गरुडासारखे निघून जात आहेत. प्रभू येशू ख्रिस्त मत्तय ह्याचा 24वा अध्याय आणि 28 या वचनात स्वतः म्हणतो, जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील. तरीसुद्धा पवित्र शास्त्रामध्ये गरुडाचा उपयोग देवत्वाच्या प्रतीकाप्रमाणे केला गेला आहे. एहेजकेलाच्या पुस्तकात देवत्वाचे प्रतिनिधित्व गरुडाच्या मुखाने केले आहे. प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायात देवत्वाचे चित्रण उडणाऱ्या गरुडाद्वारे केलेले आहे. गरुड आपल्या पंखांसाठी आणि उंच आकाशात भरारी घेण्याच्या सामर्थ्यासाठी प्रशंसनीय मानला जातो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पक्ष्यांच्या जगतात गरुड हे जणू विमानच आहे आणि त्याचे पंख निश्चितपणे देवत्वाचे प्रतीक आहेत. आपण जाऊया पुढं. निर्गमनाचा 19वा अध्याय 4थं वचन. मी मिस्रांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखांवर बसून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. देवाच्या अद्भुत, असीम आणि आश्चर्यकारक कृपेने इस्रायल लोकांना मिसरच्या गुलामगिरीतून मुक्त करून सिनाय पर्वतापर्यंत आणले. असहाय आणि निराश अवस्थेत असलेल्या या लोकांची त्याने रक्ताद्वारे सुटका केली. वलांडणाच्या रात्री ते मिसरमधून बाहेर पडले. तांबड्या समुद्राजवळ फारोकडून नाश होण्याचा धोका असतानाही देवाने हस्तक्षेप करून आपल्या सामर्थ्याने त्यांना समुद्रातून सुरक्षित पार नेले. अशा प्रकारे देव त्यांना जणू गरुडाच्या पंखांवर वाहून नेत होता. मिस्रातून सिनाय पर्वताकडे जात असताना इस्रायल लोकांना 7 अनुभव आले, जे आपल्या ख्रिस्ती जीवनातील अनुभवांशी सुसंगत आहेत. ते जेव्हा भुकेले होते तेव्हा देवाने त्यांना मन्ना दिला आणि ते जेव्हा तहानलेले होते तेव्हा त्यांना पाणी पुरवले. मारा येथील कडू पाणी देवाने गोड केले. अमालेकाच्या हातून देवाने इस्रायलची सुटका केली. संपूर्ण प्रवासात देवाने इस्रायलला गरुडाच्या पंखांवर उचलून नेल्याप्रमाणे वाहून नेले आणि आजही तो आपल्याला त्याच प्रकारे सांभाळतो. तो आपल्या कृपेने आपले नेतृत्व करतो आणि आपण विश्वासाने चालतो. सिनाय पर्वतावर देव इस्रायल लोकांना त्याने केलेल्या मार्गदर्शनाची व काळजीची आठवण करून देतो. त्यानंतर तो त्यांच्यासमोर कृपा आणि नियमशास्त्र यापैकी निवड ठेवतो. देवाच्या आज्ञा पाळण्याची तयारी त्यांनी दर्शवली, परंतु त्यांनी कृपेऐवजी नियमशास्त्राचा मार्ग निवडला. आजही अनेक लोक अशीच निवड करतात. हे दुर्दैवी आहे, कारण देव तारण कृपेने देतो, नियमशास्त्राद्वारे नाही. त्यामुळे नियमशास्त्र आणि कृपा यांच्यात स्पष्ट विरोधाभास दिसून येतो. आता नियमशास्त्र आणि कृपा यातील विरोधाभास आपण पाहूया. नियमशास्त्र मागणी करते, कृपा देते. नियमशास्त्र म्हणते कर, कृपा म्हणते विश्वास ठेव. नियमशास्त्र वसूल करते, कृपा बहाल करते. नियमशास्त्र म्हणते काम कर, कृपा म्हणते विसावा घे. नियमशास्त्र शाप घोषित करून धोक्याची सूचना देते, कृपा आशीर्वाद घोषित करून कळकळीची विनंती करते. नियमशास्त्र म्हणते हे कर म्हणजे तू जगशील, कृपा म्हणते जग आणि मग तू करशील. नियमशास्त्र सर्वोत्तम मनुष्यालाही दोषी ठरवते, कृपा सर्वात वाईट पाप्यालाही तारण देते. नियमशास्त्र देवाचे स्वरूप प्रगट करते आणि मनुष्याची दुर्बलताही उघड करते. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 19 वचनामध्ये पौल म्हणतो, आपल्याला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. देवाने नियमशास्त्र कधीही तारणाचे साधन म्हणून दिले नाही. नियमशास्त्र पाळून कोणीही तारण प्राप्त केले नाही. अशा एका व्यक्तीचेही नाव तुम्ही सांगू शकणार नाही. मोशे खून करणारा होता.
त्याने आपला रागही आवरला नाही आणि देवाची आज्ञा मोडली. मग नियमशास्त्र का देण्यात आले? याचे स्पष्ट उत्तर गलतीकरास पत्राचा 3 अध्याय आणि 19 वचनामध्ये दिले आहे. तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आले. नियमशास्त्र देण्याचा उद्देश हा होता की मनुष्य पापी आहे हे उघड व्हावे. ते तात्पुरते देण्यात आले होते. जोपर्यंत ती ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत, या वचनात उल्लेख केलेले संतान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. पौल पुढे गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 24 वचनामध्ये म्हणतो, ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक होते. म्हणून नियमशास्त्राचे कार्य तारण देणे नव्हते, तर पापाची जाणीव करून देणे आणि मनुष्याला त्याच्या तारणाऱ्याची गरज दाखवून ख्रिस्ताकडे नेणे हे होते. नियमशास्त्र दोष दाखवते, कृपा तारण देते. नियमशास्त्र मनुष्याला त्याची असमर्थता दाखवते. कृपा त्याला देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहण्यास शिकवते. विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्व हे नियमशास्त्राच्या कृतींमुळे नव्हे, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे प्राप्त होते. बालरक्षक हा शब्द येथे शाळेतील शिक्षकासाठी वापरलेला नाही. रोमी सरदाराच्या घरात एक विश्वासू दास असे. तो लहान मुलांची काळजी घेत असे. तो मुलाला कपडे घालणे, त्याला स्वच्छ ठेवणे, आवश्यक तेव्हा त्याची देखभाल करणे आणि गरज पडल्यास शिस्त लावणे अशी सर्व जबाबदारी पार पाडत असे. मुलगा शाळेत जाण्या इतका मोठा झाल्यावर हाच दास त्याला शाळेत घेऊन जात असे. गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 24 वचनामध्ये वापरलेला ग्रीक शब्द पैडागोगोस आहे, ज्याचा अर्थ बालकाला मार्गदर्शन करणारा किंवा मुलाचा संरक्षक व मार्गदर्शक असा होतो. तो लहान मुलाचा हात धरून त्याला योग्य ठिकाणी घेऊन जाणारा होता. त्याचप्रमाणे नियमशास्त्र हे आपले पैडागोगोस आहे. ते आपला हात धरते आणि आपल्याला वधस्तंभापर्यंत घेऊन जाते. ते आपल्याला सांगते, माझ्या लेकरा, तुला तारणाऱ्याची गरज आहे. तू पापी आहेस आणि तुला तारण मिळणे आवश्यक आहे. आपण जाऊया पुढं. निर्गमनाचा 19 अध्याय आणि 6 वचन. पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल, हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांग. देवाची इच्छा होती की संपूर्ण इस्रायल राष्ट्र याजक राज्य बनावे आणि सर्व वंशांनी याजक म्हणून सेवा करावी. परंतु कादेश बर्न्या येथे अविश्वास दाखवणे आणि सोन्याच्या वासराची उपासना करणे यामुळे त्यांनी अपयश पत्करले. परिणामी सर्व वंशांऐवजी फक्त एकाच वंशाची याजक वंश म्हणून निवड झाली. तरीही देवाचा अंतिम हेतू 1000 वर्षाच्या राज्यकाळात संपूर्ण इस्रायल राष्ट्राला याजक राज्य बनविण्याचा आहे. हा उद्देश त्या काळात पूर्ण होईल जेव्हा मंडळी पृथ्वीवरून उचलून घेतली जाईल आणि स्वर्गात प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नव्या येरुशलेममध्ये असेल. पुढं आपण जाऊया. 19 अध्याय आणि 7 वचन. मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलावले आणि परमेश्वराने त्याला आज्ञापिलेले हे सर्व शब्द त्यांच्या पुढे मांडले. या लोकांकडे पहा. स्वतःच्या क्षमतेबद्दल त्यांना किती आत्मविश्वास होता. पुढचं वचन 8. तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळवले. सिनाय पर्वतावर इस्रायल राष्ट्राला नियमशास्त्र देण्यात आले आणि नियमशास्त्राच्या युगाची सुरुवात झाली, जे काल्वरीच्या वधस्तंभापर्यंत चालले. देवाने आदर्श परिस्थितीत असलेल्या राष्ट्राला नियमशास्त्र दिले, परंतु ते पाळण्यास ते असमर्थ असल्याचे उघड झाले. नियमशास्त्र पूर्णपणे समजून घेण्यापूर्वीच इस्रायल लोकांनी परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू असे घोषित केले. मात्र पुढील 1500 वर्षांच्या इतिहासात त्यांनी हे सिद्ध करून दाखवले की ते
नियमशास्त्र पाळू शकत नाहीत. आजही पुष्कळ लोकांची हीच वृत्ती आहे. त्यांना वाटते की नैसर्गिक मनुष्य देवाला संतुष्ट करू शकतो, परंतु नैसर्गिक मनुष्य नियमशास्त्र पाळू शकत नाही आणि तो त्या प्रयत्नात पूर्णपणे अपयशी ठरतो. जुन्या स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आले होते, परंतु ते तसे करू शकत नाही, कारण जुना स्वभाव हा बंडखोर आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. पौल रोमकरास पत्राचा 8वा अध्याय आणि 6 आणि 7 या वचनांमध्ये याचा सारांश याप्रमाणे देतो. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. तुमच्या आणि माझ्यामध्ये एक जुना स्वभाव आहे. तो देवाविरुद्ध वैरभाव बाळगणारा आहे. तो कधीही देवाच्या आज्ञेत राहू शकत नाही आणि देवाला संतुष्टही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनात हा अनुभव घेतला आहे का? देवाच्या निकषांपर्यंत पोहोचण्यात आपण अपयशी ठरतो हे तुम्हाला जाणवले आहे का? देवाचे आभार मानूया की त्याने दुसरी व्यवस्था केली आहे. मी नियमशास्त्र पाळतो असा दावा करणे अनेकदा दांभिकपणाचे लक्षण ठरते, कारण कोणीही देवाच्या परिपूर्ण निकषांपर्यंत पोहोचू शकत नाही. इस्रायल लोकांनी मोठ्या आत्मविश्वासाने नियमशास्त्र पाळण्याची तयारी दर्शवली, परंतु ते त्यात अपयशी ठरले. आजही अनेक लोक नियमशास्त्र पाळत असल्याचा दावा करतात, तरी देवाने स्पष्ट केले आहे की नियमशास्त्राद्वारे तारण मिळत नाही. इस्रायल राष्ट्राच्या बाबतीत आदर्श परिस्थितीत ते पाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याचा परिणाम असा झाला की ते नियमशास्त्र पाळण्यात असमर्थ ठरले. आता आपण इस्रायल लोक देवाच्या भेटीसाठी स्वतःची कशी तयारी करतात हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. निर्गमनाचा 19वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन आपण वाचूया. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो, ते या हेतूने की मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा. मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. काही लोक असे मानतात की नियमशास्त्र देणे ही एक चांगली घटना होती. काही वर्षांपूर्वी दक्षिणेकडील एक सुसंस्कृत आणि शिष्टाचारयुक्त स्त्री एका वरिष्ठ पालकांना म्हणाली, पालक साहेब, तुम्हाला वाटत नाही का की नियमशास्त्र देणे ही एक चांगली आणि आनंददायक गोष्ट होती? पालकांनी उत्तर दिले, मला त्यात काहीही सुंदर दिसत नाही. ती एक भीषण आणि भयावह घटना होती. या उत्तराने तिला आश्चर्याचा धक्का बसला. असो, आपण पुढे जाऊया. 10वं आणि 11वं वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत. 3रा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाई पर्वतावर उतरेल. किती भव्य आणि चित्तथरारक दृश्य होते ते. परंतु त्यानंतर काय घडले ते पहा. 12वं वचन. तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आख आणि त्यांना सांग, सांभाळा. पर्वतावर चढू नका, त्याच्या कडेला शिवू नका. जो कोणी पर्वताला स्पर्श करील त्याला अवश्य जीवे मारावे. हे दृश्य तुम्हाला सुंदर वाटते का? इस्रायल लोकांना सांगण्यात आले होते की त्यांनी पर्वताजवळ जाऊ नये आणि त्याला स्पर्शही करू नये, अन्यथा त्यांचा मृत्यू होईल. प्रियांनो, हे दृश्य सुंदर नाही, ते भयंकर आणि भीतीदायक आहे. पुढे आपण जाऊया. 13 ते 16 ही वचनं आपण पाहूया. त्याला कोणी हात लावू नये, लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे. मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घनाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे. मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला. त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले. त्याने लोकांना सांगितले की 3रा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्री स्पर्श करू नका.
तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. ही काही सर्कसची मिरवणूक नव्हती, तर हा देवाचे नियमशास्त्र देण्याचा प्रसंग होता. तो एक अत्यंत भीतीदायक आणि थरारक अनुभव होता. लोक भयभीत झाले होते आणि थरथर कापत होते, कारण ते दृश्य अत्यंत भयानक होते. पुढे जाऊया. 17 ते 20 ही वचनं आपण वाचूया. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलावले, तेव्हा तो वर गेला. इस्रायलांपैकी काहींना कदाचित असे वाटले असेल की त्यांना एखादे अद्भुत आणि नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळेल, परंतु त्यांना काहीही दिसणार नव्हते. त्यांना केवळ एक आवाज ऐकू येणार होता आणि आजही हे तितकेच खरे आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 18 वचन. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रकट केले आहे. आपण पुढे जाऊया. 19 अध्याय आणि 22 ते 25 ही वचनं आपण वाचणार आहोत. तसेच परमेश्वराकडे येणाऱ्या याजकांनीही आपल्याला पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यांना ताडण करेल. मोशे परमेश्वराला म्हणाला, लोक सिनाय पर्वतावर चढू शकत नाहीत, कारण तूच आम्हाला ताकीद दिली व मला सांगितले की पर्वताभोवती मर्यादा घाल व तो पवित्र कर. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू उतरून खाली जा आणि नंतर तू आणि तुझ्याबरोबर अहरोनाने वर यावे. याजकांनी व लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वराकडे येता कामा नये, नाहीतर तो त्यांना ताडण करेल. मग मोशेने खाली लोकांकडे जाऊन त्यांना हे सांगितले. इस्रायलने नियमशास्त्र पाळण्याचे दिलेले वचन ही एक चूक होती. त्यांना जर स्वतःबद्दल अधिक ज्ञान असते आणि आपल्या दुर्बलतेची जाणीव असती, तर त्यांनी असे वचन कधीच दिले नसते. प्रियांनो, नियमशास्त्राच्या त्या युगात आणि आपण आज जगत असलेल्या कृपेच्या युगात फार मोठा विरोधाभास आहे. आपण देवासमोर पवित्रता, आज्ञाधारकता आणि आदराने येणे आवश्यक आहे. देवाशी असलेले नाते हे विशेष अधिकाराबरोबरच जबाबदारीही घेऊन येते. देव आपल्या लोकांना जगापासून वेगळे करून त्याच्या राज्याचे प्रतिनिधी बनवू इच्छितो. म्हणून विश्वासणाऱ्यांनी आपल्या जीवनाद्वारे देवाचा गौरव करावा आणि त्याच्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करावा. आपण हे सर्व करण्यास तयार आहात काय? परमेश्वर आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आजच्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. प्रभूजी, तू अंतःकरण जाणणारा देव आहेस. तू आमचा निर्माण करता आहेस. आमच्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टी तुला ठाऊक आहेत आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, वारंवार तू आम्हाला मार्गदर्शन करतोस यासाठी की बाप्पा आम्ही चुकू नये. होय प्रभूजी, इस्रायल लोकांना देखील मिस्र देशातून बाहेर काढल्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन तू करण्यासाठी त्यांना नियमशास्त्र दिलेस, परंतु त्यांनी आपल्या आत्मविश्वासावर ते स्वीकारण्यास तयार झाले. होय प्रभूजी, त्यांना हे कळलं नाही की ते दुर्बळ आहेत. आज आमची देखील स्थिती तीच आहे. जीवनामध्ये आम्ही दुर्बळ आहोत, परंतु बापा आम्ही वेगळा असा प्रयत्न करतो तुझ्या जवळ येण्याचा. होय प्रभूजी, आमचं उणं पण तू काढून टाक. तुझ्यामध्ये तू आम्हाला सशक्त आणि बलवान असं कर की जेणेकरून प्रभूजी आम्ही चुकीच्या मार्गाने नव्हे तर योग्य मार्गामध्ये राहू आणि जे तारण तू आम्हासाठी देऊ केलेलं आहेस त्या तारणामध्ये अनेक लोकांचा समावेश होऊ शकेल. प्रभूजी, आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक.
आमेन. देवाची कृपा आपणाबरोबर सदैव असो. सत्य जीवन हीच आहे. मार्ग सत्य जीवन या जीवनाला देण्यासाठी. प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देवाने इस्रायल लोकांना केवळ गुलामगिरीतून मुक्त केले नाही, तर त्यांना स्वतःचे विशेष लोक म्हणून निवडले. सिनाय पर्वतावरील घटना आपल्याला देवाच्या पवित्रतेची जाणीव करून देते. देव प्रेमळ आहे, पण तो पवित्र देखील आहे. म्हणून त्याच्याजवळ येताना आदर, नम्रता आणि आज्ञाधारकता आवश्यक आहे. आपण हेही शिकलो की देवाने आपल्या लोकांना आधी तयार केले आणि नंतर त्याच्याशी बोलला. यामधून आपण समजतो की देवाला आपल्या हृदयाची तयारी महत्त्वाची वाटते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टींसाठी तयारी करतो, पण देवाची उपस्थिती अनुभवण्यासाठी आपण आपल्या हृदयाची तयारी करतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. पुढील भागात आपण देवाच्या 10 आज्ञांचा अभ्यास करणार आहोत. या आज्ञांद्वारे देव आपल्या लोकांसाठी कसे जीवनमान ठरवतो हे आपण पाहू. तोपर्यंत देवाच्या वचनावर मनन करा, त्याच्या उपस्थितीत वेळ घालवा आणि त्याच्या पवित्र मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आपल्या विश्वासाला दृढ करो आणि त्याच्या उपस्थितीचा आनंद आपल्या जीवनात दररोज अनुभवण्यासाठी कृपा देवो. पुढील कार्यक्रमात पुन्हा भेटूया. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. यावे निस्सी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा. आजचा प्रश्न, नियमशास्त्राचे कार्य काय आहे? ए. नियम देणे. बी. पापाची जाणीव करणे. सी. तारण देणे. डी. नीतिमत्व देणे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.